तर गाईज आमचं दुपारी गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत. कुठे आलो आहेत मम्मी? तुळजापूरला आलेलो आहोत आणि तिथे आम्ही रूम घेतलेली आहे AC ची. तर आता आम्ही इथे आराम करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे कळेल. आता आम्ही चाललो आहोत हॉटेलला जेवायला रात्रीचे 10:30 वाजता. आता आम्ही पप्पांना आतमध्येच ठेवलेलं आहे आणि आम्ही चौघत चाललेलो आहोत. गाईज आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला व्हेज कल्चर फॅमिली रेस्टॉरंट. तर इथे आता आम्ही ऑर्डरसुद्धा दिलेली आहे आमची. सो लेट्स सी कधी ऑर्डर येते. आमचा 6वा नंबर आहे आज. म्हणजे आत्ता आम्ही आलेलो आहोत द कल्चर फॅमिली रेस्टॉरंट. तर इथे आम्ही आमची हे सुद्धा दिलेले आहे ऑर्डर. सो ऑर्डर असतं किती टाईम लागतो किती नाही. आणि मम्मी गेलेली आहे चहा प्यायला आत्ताचा रात्रीचा. आत्ता किती वाजले आता? किती वाजले? 10:30 वाजता ही आता चहा पिते. आणि हे आहे आमचं रेस्टॉरंट. आम्ही ना तुम्हाला दाखवते कडून घेतले. आम्ही ना जेव्हा ते लहान होते ना, हे दोघं जेव्हा ते लहान होते ना तेव्हा आहे ना मी त्यांना म्हणजे आम्ही ना त्याला इकडे आणलेलं. तो माझ्यापेक्षा मोठा आहे पण मी छोटे त्याच्यापेक्षा. हा दे. आता मी तुम्हाला दाखवते स्पॉट वेअर दिस 2 boys and girls were founded each other. हे बघा, हे इथे दिसते. इथे त्यांना ठेवलेलं. आम्ही खूप अगोदर 10 लई वर्ष अगोदर आम्ही इथं आलतो तेव्हा ना आम्ही इथे बघितलं. तर मला तर भाऊ नव्हता म्हणून मग माझ्या मम्मीने डिसाईड केलं की चला तर मग आता एखादा भाऊ तर घेऊन टाकू ते बिना पैशाचा. सो मी त्याला म्हणजे आम्ही त्याला इथून अजून ऑर्डर सुद्धा नाही आली पण आतमध्ये आता आमची ऑर्डर आलेली आहे. हे आहे पनीर चिली आणि हे आहे दाल खिचडी. बस. Women. Guys, this is a day 2. आज आम्ही सकाळी आवरलं आहे. माझी तर आंघोळ झालेली आहे आणि मम्मी आणि चिवरी सुद्धा आवडतात आणि पप्पा आणि दादा झोपलेले हे बघू शकता. आणि माझं पूर्णपणे रेडी झालेलं आहे. कपडे सुद्धा घालून बसले. मम्मी आणि चिवदीदी आवडते. हे बघा मम्मी. चिवदीदी सुद्धा आवडते. हे बघा चिवदीदी. आणि आता आम्ही जाणार आहे तुळजापूरच्या देवीला दर्शन करायला. सो लेट्स सी. गाईज आमचं आता फ्रेश झालेलं आहे. आम्ही आंघोळसुद्धा केलेली आहे आणि आवरलं सुद्धा आहे. आता आम्ही निघणार आहे. कसं वाटतं? तब्बल 48 तासानंतर पप्पा झोपले आणि उठले. तुम्ही लय झोपा काढतो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात दर्शनाला जाणार आहे. तर ही जा आपण 4ला उठणार होतो. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत दर्शनाला. गर्दी खूप आहे पण निघालो. VIP पास. येस. आणि VIP दर्शन. खूप गर्दी, खूप अतिशय गर्दी. आम्ही तर 1 तास झालंय थांबलेलं पण नाही. इथं लाईन सोडत नाही. पास बंद झालेले. 1 तास झाले आम्ही सगळे थांबले.
खूप गर्दी, सगळीकडे खूप गर्दी आहे. पण पास संपला म्हणून एक तास झाले लाईनीत थांबलेलं आहे. एकदा सुद्धा नाही संपलं. इथली व्यवस्था म्हणजे 0%. चाल जरा काय गडबड आहे तिची? तिला एकच चिंता बघ तिची गडबड काय? स्माइल कर. किती वेळ लागेल दर्शनाला? 1 तास. किती वेळ लागेल? 1 तास असं म्हणतायत, आता बघू तिथं गेलं. किती वेळ लागेल? दर्शनच नाही करायचं, जायचं घरी. यायला की लेवल का बनला आहे. 5ची लाईन बघू शकता. तिथून ते शीतपर्यंत मागपर्यंत 5ची लाईन आणि आम्हाला पास घ्यायला अर्धा तास गेला. सावलीत आलेला आपण आलाय आमच्याबरोबर आणि इथे देव. आहे मी. नुकतं तुळजापूरच्या आईचे दर्शन झालं. कसं काय दर्शन झालं? चांगलं. छान झालं. थोडीशी गर्दी होती अधिक मासामुळे शेवटचा दिवस, पण छान दर्शन झालं. 1 नंबर. आई राजा. कसं काय झाला कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम कसा झाला? उजव्या हाताने दोन मारायच्या. काढता आले बाहेर. करायचे नसतात. 3-4-7 रील फोटो काढ. आई राजा उदे उदे. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरमधून. कसं झालं दर्शन? मस्त. कसं झालं दर्शन? कसं झालं दर्शन? अरे कसं झालं दर्शन सांग. मम्मी कसं झालं दर्शन? खूप छान. असं घेतले फार गर्दी कमी झाली. आज आम्ही निसर्ग हॉटेलला जेवायला आलेलो आहोत. म्हणजे पंढरपूरला जाताना आम्ही निसर्ग हॉटेलला जेवायला आलेलो आहोत. तिथे मोठंसं गार्डन आणि डॉग्स, रॅबिट वगैरे असं आहे. तर स्टे ट्यून. ची इथे ऑर्डर आलेली आहे आणि दिस इज द शेंगा पोळी. ही खूप भारी लागते. मम्मी शेंगा पोळी कशी आहे? दादा शेंगा पोळी कशी आहे? शेंगा पोळी कशी आहे? ही इतकी भारी लागते विथ दही. सो गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहोत आणि आम्ही आता गाडीत आलोय. आणि हे मी तिथून घेतलेलं आहे. मला खूप आवडलं. आहे सीपर होतं, तर हे मी तिथून घेतलेलं आहे. गाईज, तुम्ही असं चॅनलला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. कोणाचं काय चुकलंय तर शिव्या बिव्या देऊ नका, नीट सांगा समजावून. ऐकलं? आम्ही आता तशीच चॅनल चालू केलाय. येस. आणि चॅनल किती फॉर्मात जातोय बघूयाच आपण. तर कसं झालं जेवण मम्मी? टेस्ट कशी होती? छान होते. टेस्ट कशी होती? छान होते. दादा टेस्ट कशी होती? पप्पा टेस्ट कशी होती? नाद एक नंबर टेस्ट. याच्यासाठीच केला होता 8 तास. तिथली शेंगा पोळी आम्ही पार्सल घेतली. नक्की या हॉटेल निसर्ग. हा, नक्की या हॉटेल निसर्ग.
कुठे आहे पप्पा हॉटेल? सोलापूरच्या जस्ट 10 किलोमीटर अलीकडे आहे. सोलापूरच्या जस्ट 10 किलोमीटर अलीकडे आहे. निसर्ग म्हणून आहे. तर प्युअर व्हेज येते. तर तुम्ही या आणि निसर्ग हॉटेलला भेट द्या. बाय. रामकृष्ण हरी मंडळी, आपण निघालेलो आहे पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतलं, आता पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. बघूया आता गर्दी किती आहे, काय आहे. रांगेत राहून थांबून दर्शन होते का मुखदर्शन होते. पांडुरंगाची इच्छा असेल तर गर्दी कमी असेल आणि हात लावून दर्शन होईल, आणि पांडुरंगाची इच्छा मुखदर्शन देण्याची असेल तर मुखदर्शन होईल. दोन्ही दर्शन तसेच दर्शनाचं महात्म्य सारखंच, पण तरी पण तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही पार्किंग सुद्धा केली गाडी आणि आता आम्ही चाललेलो आहे पाय म्हणजे पाय वाटे इथे. तर बघू किती लांब आहे मंदिर. आणि बघूया इथं खूप गर्दी पण दिसते, कारण की जे आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे सुद्धा गर्दी होती खूप. परत गाणगापूरला गेलो तिथे सुद्धा बरीच गर्दी होती. त्यानंतर तुळजापूरला गेलो तिथेही खूप गर्दी होती. आणि आता इथं पंढरपूरला आलं तर पंढरपूरला सुद्धा गर्दी दिसते बऱ्यापैकी. बघूयात गर्दी आहे की नाही. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इथे आणि मंदिराची इथं आलो आहोत आणि तिथे मंदिर आहे आणि खूप अतिशय गर्दी आहे. हा मम्मी तुम्हाला दाखवतो थोडंसं पुढं गेल्यानंतर. मम्मी काय वाटतं कसं दर्शन होईल? काय माहिती, खूप गर्दी आहे आता. अवघड अवघड आहे. VIP पास किंवा बाहेरून मुखदर्शन किंवा पासेस बंद आहे असं काहीतरी बघता येईल. काय नाही बघता येईल. आता दाखवते मी तुम्हाला लेट्स सी. आता हे बघा गर्दी बघा आणि इथे ते मंदिर आहे इथे आणि गर्दी अतिशय इथं नाही बट पुढे. पांडुरंग केला बरं मला. आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि मम्मी गेलेली वॉशरूमला आणि तुम्हाला पप्पा बघायचे आहेत कसे दिसतात ते. मी तुम्हाला माझे पप्पा दाखवते कसे दिसतात ते. बघा इकडे बघा पप्पा. एका माझे पप्पा बघा कसे दिसतात. सगळीकडे गंध लावलं त्या मुलाने. बघा आता तुम्ही आम्ही कुठे कुठे जातो काय काय करतो बघा. आता आमचं दर्शन झालेलं आहे पंढरपूरचं आणि आम्ही बाहेर आलो. आम्ही मुखदर्शनच घेतलेलं आहे. मम्मीला माहिती होतं त्याला जागायचं चांगलं. पोचलेलो आहोत घरी.